नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला आज आपण मस्त अशी गवारीची भाजी बनवतोय. तर त्यासाठी इथे मी गवार निवडून घेतलेली आहे. चला आता आपण सर्वप्रथम ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेऊया. गवार व्यवस्थित धुवून घेतली. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये एक पळी तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेच एक चमचा जिरे घालायचे. जिरे छान असे फुलले की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याचसोबत बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. पहा, कांदा छान लालसर असा झाला की एक चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. त्याचसोबत आपलं घरगुती मसाला म्हणजेच काळं तिखट घालायचं. त्यानंतर थोडीशी हळद घालायची. गरम मसाला घालायचा आहे आणि सर्व मसाले छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. अजिबात कोणतंही वाटण न करता अगदी झटपट अशी होणारी चविष्ट अशी आपण साधी सिंपल गवारीची भाजी ते बनवतोय. मसाले छान परतून घेतले की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवारीची शेंग घालायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. एखाद मिनिटभर गवार व्यवस्थित अशी यामध्ये परतवून घ्यायची आहे. गवार छान अशी परतवून झाली की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आजची जी रेसिपी आहे ती खूप सोपी आहे. अगदी साधी सिंपल होणारी आहे आणि झटपट होणारी आहे. कोणतंही वाटण न करता, अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट अशी होणारी आहे. मीठ घातलं, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता सर्वात शेवटी यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये गवार शिजण्याकरता पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास आणि वरती थोडंसं असं यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला रस्सा भाजी किती हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. पाणी घातलं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. गॅस बारीक करून आणि ही भाजी आपण शिजवून घेऊया. पहा, इथे आपली गवारीची शेंग अगदी मस्त अशी शिजलेली आहे. तर यामध्ये मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे. तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर तुम्ही संपूर्ण पाणी यामधील आटवून घेऊ शकता आणि भाजी सुकी घेऊ शकता. सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त अतिशय झटपट अशी इथे आपली गवारीची शेंग तयार झालेली आहे. अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.